नमस्कार मंडळी. आज अगदी झणझणीत असं मटण रस्सा बनवलेला आहे. अगदी वेगळ्या पद्धतीत बनवलेला आहे. मटणचा मसाला, फ्रेश मसाल्यांचा वापर करून आपण हे ग्रेव्ही तयार केलेली आहे. बघू शकता तुम्ही मटण अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे आणि मस्त अशी ग्रेव्हीला तर्री आलेली आहे आणि टेस्ट इतकी छान झालेली आहे. पूर्ण घरभर हा सुगंध पसरलेला आहे. तर अगदी वेगळ्या पद्धतीत मसाल्यांचा वापर करून ही बनवलेली रेसिपी तुम्ही एकदा नक्की बघा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते. तर हे 1 किलो मटण घेतलेलं आहे. आता ते आपण धुवून घेणार आहोत. तर मटण शिजवताना आपण हे आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेणार आहोत. ते आपण शिजवताना वापरणार आहोत. म्हणजे आपलं मटण सूपही तयार होईल. तर हे अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे. आता पॅन मध्ये मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. आता कांद्याला आपण चांगलं लाल करून घ्यायचंय. कांदा थोडा लाल झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. इथे मी 2 टोमॅटो वापरले आहेत. बारीक चिरून घेतले 2 टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो चांगले नरम झाले की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया. हळदीला जरा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये हे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार केली होती ना, ती घालून घ्यायची आहे. संपूर्ण टाकून घ्यायची आहे. मस्त असा सुगंध येतो आलं, लसूण आणि कोथिंबीर आपण तेलात सोडल्यानंतर. तर हे मी मटण आहे ना धुवून आता ठेवलं आहे पाणी निथळण्यासाठी. आता हे आपला मसाला परतून झालेला आहे व्यवस्थित. तर त्याच्यामध्ये आपण हे मटण सोडून घेऊया. आता मटणला छान असं परतून घ्यायचे 2-3 मिनिटांसाठी. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण परतून घ्यायचंय. आता चवीप्रमाणे जरा मीठ घालून घेऊया. 1-1.5 चमचा इथे मी मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट नुसार घाला. आता याला आपण चांगलं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. इतका छान सुगंध सुटलेला आहे ना, आलं, लसूण मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि त्याच्यात ती कोथिंबीर. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आपलं परतून झालेलं आहे छानपैकी. बघू शकता तुम्ही मस्त असं परतून झालंय. आता आपण याच्यामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी घालून घेऊया. तर आता मी इथे पाणी घालून घेते. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी वापरायचं आहे. मी एवढंच घेतलेलं आहे. आता याला आपण 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या आणि 5 मिनिटं असं मंद गॅसवर ठेवलं ना, आपलं मटण हे परफेक्ट शिजतं. अजिबात वेळ लागत नाही शिजायला किंवा कच्चही राहत नाही. आता जोपर्यंत आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण इकडे वाटणची तयारी करूया. तर इथे मी पॅन मध्ये तेल टाकले थोडंसं आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा चिरून आणि इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. दगडफूल, काळी मिरी, धने, जिरा घेतलंय, 2 लवंगा घेतल्यात, लाल फूल आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. तर आपला कांदा इकडे लाल झालाय. तर आपण इथे आता खोबरं टाकलेलं आहे. सुकं खोबरं घेतलेलं आहे मी. तर याला परतून घेऊया. चांगलं लाल झालं सुकं खोबरं की आता त्याच्यामध्ये आपण ह्या लाल मिरच्या वापरणार आहोत. तर काही काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काही मी लाल मिरच्या वापरल्या आहेत. तर तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील ना, तर तुम्ही कालवण कराल ना तेव्हा रश्श्याच्या टायमाला तुम्ही ते मसाला तुमचा जो आहे तो तुम्ही वापरू शकता. आणि या पद्धतीने केलीत ना तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता आपल्या मिरच्या, खोबरं सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये आता हे खडे मसाले टाकूया, म्हणजे आपले मसाले जळणार नाही. शेवटी टाकायचे मसाल्यामध्ये. आता यालाही थोडंसं हलवून घेऊया आणि थंड व्हायला ठेवून देऊया. मस्त असं लागतं या मसाल्याचा वापर केल्यानंतर. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता इकडे आपला कुकरही जरा थंड झालेला आहे. तर बघू शकता मस्त असा आपला हा मटन सूप तयार झालेला आहे.
मटनचं आळणी, मटन सूप खूप टेस्टी लागतं हे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकल्यामुळे. तर आपण थोडंसं आहे ना आता वाटीमध्ये काढून घेऊया पिण्यासाठी. तर तुम्हालाही आवडतं का असं मटन सूप प्यायला? तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की काढत जा. आजारी माणसाला किंवा कोणाच्या तोंडाला चव नसेल ना तर हे प्यायला द्यायचं. आणि आजारी माणसे कमजोर वगैरे असतील ना त्यांनी तर हे नक्की प्यावं. ह्याच्याने ताकद येते. तर आता आपण हे पूर्ण मटण शिजलेलं काढून घेतले आणि त्याच पॅन मध्ये आता मी तेल घेतलंय आणि 2 तमालपत्र टाकलेत आणि 1 कांदा मी आता पुन्हा बारीक चिरून घेतलेला आहे ना तो परतायला घेतलाय. आणि हे मी भाजलेल्या मसाल्याचं वाटण तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण वाटून घ्यायचंय. तर आता कांदा आपला चांगला झालेला आहे परतून. तर त्याच्यामध्ये आता हे संपूर्ण वाटण आता घालून घ्यायचंय आणि चांगलं तेल सुटेपर्यंत 2-3 मिनिटं मस्त असं परतून घ्यायचंय. किती छान सुगंध सुटलेला आहे. सर्व मसाले आपले फ्रेश आहेत. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. मसाल्यांचा वापर तुम्हालाही खूप आवडेल. तर आपला आता मसाला चांगला परतून झालेला आहे. आता हे मटनचे पीस आहेत ना ते मी आता ह्याच्यामध्ये परतून घेते छानपैकी. यालाही आपण 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे व्यवस्थित असं. म्हणजे पूर्ण मटनला आहे ना असा मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. तर आपलं आता परतून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात घालून. कारण आपल्याकडे मटन सूप आहे ते वेगळं काढून ठेवलेलं आहे ना ते आता आपण याच्यामध्ये वापरायचंय. हे मटनचं सूप अगदी महत्वाचं आहे. त्याच्याने ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते. तर बघू शकता अजिबात पाणी घालायची गरज नाही. आता मटनच्या सूप मध्येच हे आपलं रस्सा तयार होणार आहे. तुम्हाला जर वाटल्यास तर पाणी थोडंसं वाढवू शकता. आता माझं झालेलं आहे. आता इथे चवीप्रमाणे आता मीठ घालून घेऊया. आधी आपण मटण शिजवताना घातलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित बेतानेच घालायचं आहे. आता पुन्हा याला आपण 2-3 मिनिटांसाठी मंद गॅसवर याला उकळायला ठेवायचे. कारण आपलं मटण पूर्ण शिजलेलं आहे. त्यामुळे 3 ते 4 मिनिटं भरपूर होतात. आता आपण त्याच्यावरती मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊया. इतका छान सुगंध सुटलेला आहे ना पूर्ण घरभर मटनचा. आणि हे फ्रेश मसाले वापरल्यामुळे तर वेगळीच टेस्ट आलेली आहे याला. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी. आणि आवडल्यास मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हे कशी वाटली ती माझी रेसिपी. तर आपण आता सर्व करून घेऊया. बघू शकता किती छान मटण हे शिजलेलं आहे. अजिबात कच्चा राहिलेला नाहीये की काही नाहीये. मस्त असं शिजलेलं आहे आणि तर्री खूप छान आलेली आहे बघा. आणि त्याचा सुगंध एवढा छान येत आहे ना की आता मस्त भाकरी बरोबर आता ताव मारायचा. तर तुम्ही या नक्की आमच्या बरोबर एन्जॉय करायला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.